पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना जयप्रकाश पहिला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर फाईन लेग मधनं खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ही दाफलकावर जोडली जाईल. इनिंगचा प्रारंभ करायचा आहे आणि इथे जर आपण जर पाहिलं तर आपल्या इनिंगचा वैयक्तिक प्रारंभ केला. एक रन ही दाफलकावर जोडली गेली. एम फिट बीस्ट आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम रियांश 11 या दोन टीम मध्ये मॅच आहे. बुलेश गरत आणि अनिकेत पाटील सध्या मैदानामध्ये आहेत. दोघांकरता ही 879 ग्रुप यांच्या माध्यमातून 1000चा कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकार खेचल्यानंतर यावेळेस स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय एम फिट बीस्ट अनिकेतनं यावेळेस हा बॉल तिथे खूप चांगल्या पद्धतीने खेळला. इनफिल्डच्या वरनं खेळलं, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं षटक आहे आणि या मॅन्डेटरीच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त धावा त्या घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. अनिकेत यावेळेस एक चांगला फटका सजवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका गावाची प्रीमियर लीग म्हणजे गाव संघटित असल्याचं प्रतीक आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेनं पुढे खेळवला, फलंदाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला. जयप्रकाश यांचा एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. हॅलो बॉबी, आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत स्वाभिमानी संघटनेचे बॉबी डिसोजा साहेब उपस्थित आहेत. त्यांचं आपल्या मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपल्या मंचावर इथे मात्र पायातला बॉल होता, तिथे 38 सर्कलला क्लिअर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मिडविकेट मधनं येतोय. जोपर्यंत उचलतो थोडासा दूरचा प्रवास होता त्याचा आणि त्यामुळे फलंदाजाला 2 धावा त्या कंप्लीट करण्याची संधी होती आणि इथे जर आपण पाहिलं तर सुरक्षित 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या जातील. स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने इथे दाखल होत आहेत. सन्माननीय बॉबी डिसोजा इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. तसंच सुनीलजी इथे उपस्थित झालेत. भारतीय जनता पार्टी उमेदवार आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवर पाहुणे ते गरजेचे आहेत. या मुख्य मंचाची शोभा त्यांच्यामुळेच वाढते. मान्यवर पाहुण्यांशिवाय स्पर्धेला शोभा नाही आणि ते या स्पर्धेकरता इथे दाखल होत आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 आहे. यावेळेस एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलंय. डबल करता इथे प्रयत्न आहे. दोघांमधलं कॉलिंग खूप चांगलं आहे आणि कॉलिंग चांगलं असल्या कारणानं एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याची एक नामी संधी त्यांना जी चालून येते ती अगदी योग्य तऱ्हेनं कंप्लीट करत असताना आपल्याला ते मैदानातनं पाहायला मिळतात. या ओव्हरचा विचार केला तर 8 धावा आल्या, कुठल्याही प्रकारची विकेट मिळवलेली नाही आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे विकेट हातामध्ये ठेवत चांगला फलंदाजीचा खेळ तो मैदानात दाखवायचा आहे एम फिट बीस्टला. आणि सध्या जर आपण पाहिलं तर 8 धावा पहिल्या ओव्हर नंतर. डॉक्टरेट सौ लतिका पंकज पाटील मॅडम इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसंच खूप कमी खेळाडू ज्या फील्डमध्ये पाहायला मिळतात जलतरण क्षेत्र, त्यामध्ये त्यांचे सुपुत्र जे जलतरण पट्टू आहेत स्वयंतक लतिका पंकज पाटील ते इथे उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जलतरण हे खूप छान क्षेत्र आहे, मात्र खूप कमी लोक त्याकडे वळतात आणि आपलं नावलौकिक मिळवतात आणि त्यामध्ये स्वयंतक आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चेतन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर 6 तासाचा त्यांचा रेकॉर्ड आहे. अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला असा प्रवास त्याने समुद्रातनं साकारला. अभिनंदन आहे आपलं. म्हणूनच मी म्हटलं ना की खूप कमी लोक आहेत त्या क्षेत्रामध्ये आणि जे आहेत त्यांनी आपलं प्रावीण्य ते दाखवायला हवं आणि त्यांचं प्रावीण्य आपण पाहिलं. या दरम्यान एक महत्त्वाची विकेट आली आहे.
इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे तो प्रयत्न असफल राहिला. एक चांगला कॅच तिथे आपल्याला पाहायला मिळाला, विकेट मिळाली खेळाडू बाद. सौ लतिका पंकज पाटील मॅडम आपल्या मुख्यमंचावर आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण या मुख्यमंचावरनं करणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि आपल्या संस्कृतीनं आपल्याला हेच शिकवलंय की आपल्या अतिथींना आदर सत्कार करणं. आपण या मंचावरनं या स्पर्धेच्या निमित्तानं लतिका मॅडमचा हा सन्मान या मुख्यमंचावरनं करतोय, ज्याचा त्यांनी स्वीकार करावा. सौ भक्ती चिराग पाटील मॅडमला विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान या मुख्यमंचावरनं करावा. यशस्वी महिला खऱ्या अर्थानं समाजाची गरज आहे आणि एक यशस्वी महिला म्हणून आपण लतिका मॅडमचा उल्लेख निश्चित करू शकतो आणि त्यांचा हा सन्मान. तशाच निवेदिका म्हणून ही डॉक्टर लतिका मॅडम ज्यांचा सन्मान होतोय. तर नंतर जलतरण पट्टू असाच मी त्यांचा उल्लेख करेन. स्वयंतक इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा ही सन्मान इथे केला जाईल. त्याचा प्रवास खूप खडतर आहे आणि ऐरागेऱ्याचं काम नाही, काहीतरी वेगळं करण्याचं स्वयंतकनं ते साकार केलं. त्याचा सन्मान या मुख्यमंचावरनं होईल. संजय लक्ष्मण पाटील यांना आमची विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या स्वयंतक करता. ज्या पद्धतीची कामगिरी त्यांना साकारली आहे अगदीच वाखाणण्याजोग अशी ती कामगिरी आहे आणि स्वयंतकचा हा सन्मान आपण उमेळमान प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतोय. मॅचकडे जाऊया. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. यष्टिरक्षकाला संधी आहे. एक चांगला कॅच इथे कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल. फलंदाज साहिल त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं बदन खेळाडू बाद. धन्यवाद. ठीक आहे, 2 विकेटचं पतन झालंय. विशाल मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. एम फिट 20 संघ जर आपण पाहिलं तर सध्या थोडासा स्ट्रगलमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. 10 धावा दाफलकावर लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 9 चेंडू नंतर 10 धावा आणि 2 विकेट सध्याची स्थिती त्यांची आहे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. निश्चितच उत्कृष्ट अशी गोलंदाजी होते ती चेतन मार्फत. चेतन घरात हे 2 विकेट काढतायत आपल्या गोलंदाजीवर. 3 चेंडू. मुख्य मंचावर आता आगमन होत आहे श्री भुलेश घरात आणि श्री राकेश घरात यांचं रखुमाई डेव्हलप्स आणि आशीर्वाद डेव्हलपर्स यांचे ते मालक आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचकडे जाऊया. सध्या मैदानामध्ये खूप रंगतदार स्थिती आहे. आता जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर 2 विकेट्स या ओव्हरमध्ये येत असताना पाहायला मिळतंय. चेतन अगदी चांगली कामगिरी करतोय. यावेळेस मात्र मोठा फटका करता उडवायचा शॉट. फाईन लेग आहे. माघारी परतावं लागेल. या ओव्हरची 3री विकेट आहे. 4 बॉल 2 धावा आणि 3 महत्वपूर्ण विकेट चेतनच्या खात्यामध्ये. आपला भोपळाही न फोडता 0 या धावसंख्येवर 0चा चष्मा डोळ्यावर लावून विशाल तंबूच्या दिशेने येतोय. विकेटचं बदन खेळाडू बाद. रियांश 11 सध्या ड्रायव्हिंग सीटवर आहे या मॅचच्या. सध्या जर आपण पाहिलं तर अगदी चांगला खेळ त्यांच्याकडनं गोलंदाजीच्या माध्यमातून सुरू आहे. विशेषतः चेतन आणि क्षेत्ररक्षकांची साथ ती खूप महत्त्वाची आहे आणि ती या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या बाजूला लागला, जमिनीशी खेळत चाललेला हा बॉल जोपर्यंत उचलला गेला, एक सिंगल ती धाफलकावर इथे जोडली गेली. सिंगल डबल्स त्या तुम्हाला कंटिन्यू जोडत राहावं लागेल, कारण अतिरिक्त प्रेशर जर तुमच्यावर इथनं आलं तर मग हा डाव कोलमडू शकतो. तो कोलमडण्या हॅलो हॅलो मुख्य मंचावर उपस्थित आहे स्वाभिमानी संघटनेचे बॉबी साहेब यांचा मी सत्कार समारंभ करतोय. सत्कार करतील संजय लक्ष्मण पाटील, साई साई ग्रुपचे सदस्य. आपण मुख्य मंचावर पाहतोय. हॅलो, स्वाभिमानी संघटनेचे बॉबी साहेब यांचा सत्कार होतोय. सत्कार करतील संजय पाटील, स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते. धन्यवाद साहेब, आपण उपस्थिती दर्शवली, खूप खूप धन्यवाद. अरे उनको बोलो ये इनिंग रिक्षाध्यक्ष आहे. आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुनील यांचा सत्कार समारंभ होतोय. सत्कार समारंभ करतील संजय पाटील. आपलं मोलाचं योगदान आमच्या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. युवराज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज झाला. यावेळेस मात्र हा बॉल थोडासा वर चढला होता, त्याला वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावर खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे सॉफ्ट हँडलचा यूज हा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी त्या सॉफ्ट हँडलचा वापर केला. चेंडूला अगदी धीम्या गतीने खेळलं आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर फलंदाजांना तिथे 2 धावा कंप्लीट करण्याची संधी मिळाली आणि ज्यामुळे धावासंख्या जर आपण पाहिली तर ती 12 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना 13वर माफ करा 13 धावा धाफलकावर आहेत. सिंगल डबल्स त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या सध्या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित पाहत आहे. खूप चांगलं काम सध्या DBN लाईव्ह करत आहे. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, डबल करता प्रयत्न आहे, फिल्डिंग खराब, त्याचा फायदा मिळतोय. दुसरी धाव मेड करण्याची संधी मिळाली आणि ही दुसरी धाव बनवली गेली. वेगानं धावले आणि 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. DBN लाईव्ह अगदी चांगलं काम सफाळे विभागामध्ये यावर्षी चाफेवाडी चषकच्या माध्यमातून खूप चांगलं काम त्यांनी केलं. तिथे भेट झाली होती आणि त्यानंतर आज पुणे चेकदार यांचं एक चांगलं काम आम्हाला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल गॅपमध्ये जाईल का, मात्र तो गॅप शोधणं थोडंसं कठीण झालं. शॉर्ट फाईन लेगचा जो खेळाडू आहे त्याची कामगिरी उल्लेखनीय आणि इथे स्वतःचा कॉल अंगलट आलाय असं म्हणायला हरकत नाही. स्वतः कॉल केला होता, मी पोहोचू शकतो हा कॉन्फिडन्स होता. मात्र अखेरच्या क्षणी क्षेत्ररक्षकानं आपली चाणाक्षरं दाखवली, आपल्यामधला प्रचंड वेग दाखवला आणि तिथे ही महत्त्वाची रनआउटची विकेट मिळवली. माघारी परतवले बॅटरला, विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. नाम क्या बैट्समैन का? बैट्समैन नेम वो किसका भी कभी से कोई किसका है अभी तक इधर जिंदा है? फलंदाजाचं नाव सांगण्याकरता कोणीतरी इथे यायचंय. जेवढी नावं माहीत आहेत तेवढी ऍडजस्टमेंट करून चाललंय. मात्र एखादा नवा खेळाडू जो ओळखीचा नसतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम होतो. काय रे नाव आहे? अमित पाटोळे सध्या मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुमित पाटोळे. यावेळेस हा बॉल
फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय, जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत या ओव्हर मधला कंप्लीट झाला आणि धावसंख्या 17 या आकड्यावर ठाण मांडून बसली आहे. चॅलेंजिंग हो रहा है. चॅलेंजिंग ओव्हर ज्यामध्ये 14 रनचं टार्गेट तुम्हाला दिलं गेलं होतं आणि या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 6 धावा आल्यात, म्हणजे मायनस होतील तुमच्या रन. खरं शेवटचा बॉल आहे, जर गोलंदाज चुकी करत नाही तर मग टार्गेट पासून दूर राहील इथे. यावेळेस मात्र हा बॉल बॉडी लाईनवर आला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, एक वरच समाधान मानले गेले. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर इथे 1 न वाढली मात्र 3 न मायनस सुद्धा होईल. 18 झाल्या होत्या, त्यामधल्या 3 मायनस झाल्यात, म्हणजे 15 धावा या धावफलकावर. 5 विकेटच्या पतनानंतर सध्या स्ट्रगल मध्ये आहे एम फिट बीस्ट हा संघ. जर आपण पाहिलं तर सुरुवात अगदी चांगली झाली होती विदाऊट लॉस. 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये चेतन आला आणि या मॅचचा चेहरा त्यानं खऱ्या अर्थानं बदलवला. 4 विकेट्स त्यानं ओव्हरऑल त्या टीम ओव्हरमध्ये मिळवल्या आणि 3 धावा त्यानं फक्त खर्च केल्या. तर नंतर 7 धावसंख्येचं एक चांगलं षटक आपल्याला युवराजचं पाहायला मिळालं, जे 50-50 ओव्हर होती आणि त्या 50-50 ओव्हरमध्ये त्यानं खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. ड्रिंक्स करता इंटरव्हल सध्या मैदानामध्ये आहे आणि जोपर्यंत ड्रिंक सुरू आहे एक संधी आपल्या डीजेला. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाना. धन्यवाद देतो साई साई ग्रुपला, त्यांनी आम्हा मान दिला. धन्यवाद देतो साई साई ग्रुपला, त्यांनी आम्हा मान दिला. आम्ही UPL खेळणार आहोत, आम्ही UPL खेळणार आहोत. थँक्यू डीजे. 15 धावा धावफलकावर आहेत. 3 ओव्हरचा खेळ, प्रतिषटक 5च्या सरासरीनं धावा धावफलकावर लागत आहेत. UPL असं म्हणता येणार नाही, ही उमेळमान गावाची जत्रा आहे. उमेळमान गावाचा महोत्सव आहे, सण आहे. क्रिकेटचा हा सण जो आपण सर्वजण एन्जॉय करतोय. गुढीपाडव्याचा आज पवित्र दिवस आहे आणि त्याचंच औचित्य साधून नववर्षाची सुरुवात आमच्या जिवलग विषयासोबत असं म्हणायला हरकत नाही. जिव्हाळ्याचा विषय आमचा टेनिस बॉल क्रिकेट आणि त्या टेनिस बॉल क्रिकेट बरोबर आम्ही नववर्षाची सुरुवात करतोय. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर टप्पा खेळल्यानंतर थोडासा खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक सबमरीन बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येतोय. अमित आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर, 4था गोलंदाज जो आतापर्यंत वापरला जातोय अमित. समोर जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडनं यावेळेस धीरज उभा आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो वेगानं आला, मात्र तिथे दोघांमधलं कॉम्बिनेशन ते जमलं नाही. बॉल दोघांनाही बीट करत निघून गेलाय सीमारेषा पार. इथे आलाय UPL ब्रँडेड स्ट्रोक चौकार. सवारी भवानी चौकामध्ये ये चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये ये चौकामध्ये. थँक्यू डीजे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं गीत आपण सध्या ऐकताय आणि या बॉल नंतर आपण थोडंसं बोलू त्याबद्दल. यावेळेचा बॉल अगदी योग्य टप्प्यावर डॉटच्या स्वरूपानं आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर जे उभं राहिलंय वाडा भिवंडी रोडवरच्या मराडेपाडा या गावामध्ये. तुम्हाला एक दिवस आपल्या मुलांना खूप छान फिरवायचंय आणि त्यांना काहीतरी चांगलं शिकवायचंय तर मग मराडेपाड्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला, शक्तिपीठाला भेट द्यायला विसरू नका. अगदी अप्रतिम मंदिराची बांधणी, त्याबरोबरच जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घडवली गेली आहे अयोध्येमध्ये. प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती ज्या कलाकारानं घडवली त्याच कलाकारानं तीही मूर्ती घडवली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. मराठेपाडा इथे आपल्या फॅमिलीसह नक्की जा.
माझा राजा काय होता ते तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या दरम्यान एक चांगला बॉल मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. यष्टी उद्ध्वस्त केली आहे क्लीन बोल्डच्या स्वरूपानं इथे माघारी परतवलंय फलंदाज बाद. परिंता किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये देवेंद्र स्मृती दोन्ही संघाचे संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करण्याकरता जॉईंट व्हायचंय. परिंता किंग्स धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर अगदीच संकुचित आहे. 21 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 21 रन्स धावफलकावर लागल्यात. कुठेही फलंदाजांना मान वर करण्याची संधी इथे दिलेली नाहीये. जरीमध्ये प्रसन्न रियांशी 11 अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये जयप्रकाश 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये चेतन 3 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये युवराज 7 धावा, अमित आतापर्यंत फक्त 4. एक चांगला बॉल आणि त्या 4च राहतील. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 ओव्हर नंतर धावफलकावर 21 धावा लागल्या गेल्यात. येणारे शेवटचे षटक आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 2 मायनस आहे. त्यामध्ये 19 रन आहेत असं आम्हाला स्कोरच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. 21 काउंट केले गेलेत. मात्र त्यांनी असं म्हटलंय की इथे 2 मायनस आहेत. त्यामधल्या 3 ज्या मायनस आहेत आणि त्यामुळे 19 रन्स ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. जी चॅलेंजिंग ओव्हर 50-50 ओव्हर होती. त्यामध्ये ज्या रन्स तुम्हाला जोडायच्या होत्या ते जोडू शकले नाही आणि त्यामुळे त्या रन्स मायनस केल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं शेवटचं आणि अंतिम षटक युवराज ज्याला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक तो सध्या हाताळतोय. नेक्स्ट मॅच बोर्ड टीम कॅप्टन आपल्याला नाणेफेक करण्याकरता इनिंग ब्रेक नंतर या ओव्हर नंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते केली जाईल नाणेफेक. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज युवराज आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडनं जर आपण पाहिलं तर सुमित 2 हात करण्याकरता सज्ज आहे. पहिला बॉल बॅटची कडा. तिथे फ्लाइंग स्लीपचा खेळाडू त्यानं ऑस्ट्रेलियन स्टाईलचा अवलंब केला. खरं तर हा बॉल त्याला सहजतेनं कॅरी करता आलाही असता. मात्र तुम्ही कशा पद्धतीने हात चेंडूकडे नेताय ते क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. यावेळेस जी ऑस्ट्रेलियन स्टाईल आहे अगदी त्या स्टाईलनं तो झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधनं हा बॉल खाली पडला. तुमची ओंजळ कशा पद्धतीने येते हे कॅच करता खूप महत्वाचं असतं. या दरम्यान हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर अगदी गोल्डन स्पॉटवरनं सरळ राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव बॉल. लो स्कोरिंग मॅच ती आपल्याला सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. बहुधा आत्तापर्यंतची सर्वात लोएस्ट टोटल जी धावफलकावर लागली आहे. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने जर खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड केली 1 किंवा 2 त्यापेक्षा जास्त नाही मिळणार. 2 वर समाधान मानावं लागेल. 2 धावा इथे धावफलकावर लागतात. धावसंख्या 22 आहे. एम फिट हा संघ जर आपण पाहिला तर गतवर्षी विनर होता. या वर्षी जर आपण पाहिला तर स्ट्रगल मध्ये आहे. या मॅच मध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पूर्ण शांत आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल खेरीज काहीही या धावफलकावर पाहायला मिळत नाही. संपूर्ण डाव जर आपण पाहिला 1 बाउंड्री आली आहे फक्त या संपूर्ण डावामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच बोर्ड टीम कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये लगेचच जॉईंट व्हायचंय. मोनिश पाटील आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. एक या धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावून पुसते येते 25 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे या पूर्वार्धाचा खेळाचा आणि या शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलं जाईल ते आपल्याला सध्या पाहायचंय. पुढचा बॉल अखेरचा बॉल तोही प्रॉपर मिडल नाहीये. जेव्हा प्रॉपर मिडल होतो त्यामधनं एक स्वीट व्हॉइस जो येतो ना तो प्रत्येक फलंदाजाला ऐकावासा आणि हवावासा वाटतो. अगदी तो व्हॉइस नव्हता. त्यामुळे 1 रन 2 तिथे कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पूर्वार्धाच्या खेळाची 27 धावा धावफलकावर आहेत. विजयाकरता 28 धावसंख्येची गरज आहे. कशा पद्धतीने लागतील आपण उत्तरार्धामध्ये जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी मोनिश पाटील यांच्याकडे जाऊ जे असतील टॉस बॉक्स मध्ये.
दरम्यान आशीर्वाद डेव्हलपर्सचे ओनर सन्माननीय भुवनेशजी गरज साहेब आणि त्याचबरोबर बुलेशजी गरज साहेब आणि त्याचबरोबर रखमाई डेव्हलपर्सचे सन्माननीय राकेशजी गरज, या दोघांना मी विनंती करेन की आपण आमच्या समोर नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचे. राकेशजी गरज साहेब आणि भुलेशजी गरज साहेब या दोघांना मी विनंती करतोय की आपण या नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहोत, जिथे आपल्याला 2 संघ पाहायला मिळतील. यानंतर मॅच मध्ये परिंता किंग्स आणि देवेंद्र स्मृती या 2 संघांना आपण पाहणार आहोत आणि जी लीग स्टेबलची शेवटची मॅच आहे. हॅलो, परिंता किंग्सचे कॅप्टन जोडले गेलेत आमच्या समवेत. देवेंद्र स्मृती या दोन्ही संघांचे या संघाचे कर्णधार आपण या. चला आपण टॉस करूयात. आमचे मान्यवर इथपर्यंत जोडले गेलेत. एका बाजूने UPL आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर साई ग्रुप असा कॉल आहे आणि नाण्याची जर बाजू बघितली गेली साई ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. सो टॉस जो आहे तो देवेंद्र स्मृती या संघाने जिंकला. मी मांडेवरला विनंती करेन की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. जाऊयात आपण साई ग्रुपच्या कर्णधाराकडे. बघा 2 मॅच तुम्ही आतापर्यंत खेळले, ज्यामध्ये 1 जिंकलेत 1 पराभूत झाले, त्यामुळे ही मॅच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. जर इकडनं जिंकले ही मॅच तर तुम्हाला पुढे जाण्याकरिता तुमचे दरवाजे खुले होतील, पण पराभूत झाले तरी कदाचित ही स्पर्धा तुम्हाला थांबताना दिसेल. त्यामुळे टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? बॅटिंग. सर्वप्रथम तर बॅटिंग डिसिजन घेण्याचा पाठीमागचं रिझन काय, आणि जर बॅटिंग घेतली तर मग आता सकाळपासून आपण ही दुसरी मॅच पाहतोय आणि धावा तितक्या बनत नाही. मग जे पहिल्या मॅचमध्ये 50च्या आतमध्ये आणि या मॅचमध्ये देखील जर बघितलं गेलं तर कमी धावा दिसतात. त्या इंटेन्शनने बॅटिंग करताना कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कोणत्या बॅटर्सवरती जास्त जिम्मेदारी आणि कशा प्रकारचे प्लॅनिंग्स बनवाल? 80 ते 90 आणि अमिता योगेश. बस. अमितकडनं किती जास्त अपेक्षा असेल, कारण की पहिल्या मॅचमध्ये अमितच्या बॅटमधनं जर बघितला गेला तर धावा खूप चांगल्या पद्धतीने बनवलेल्या. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आलं, पण सेकंड मॅचमध्ये बॉलिंग कुठेतरी चालली नाही आणि तुमच्या अगेन्स्ट खूप जास्त धावा जोडल्या होत्या. सो अमितकडनं किती अपेक्षा असेल आणि बॉलिंगवरती थोडंसं तुम्हाला प्रिपेअर व्हावं लागेल. सो बॉलिंग करताना कशा प्रकारचे प्लॅनिंग्स असतील? बॉलिंग करू आम्ही, आता बघू काय होतं. जाऊयात आपण परिंता किंग्स संघाच्या कर्णधाराकडे. काय म्हणशील, दोन्ही मॅच जिंकलेत, कशा प्रकारचा माहोल आहे, सगळे खेळाडू कशा प्रकारचा, ज्यावेळेस तुम्ही एकत्र असता त्यावेळेस कशा प्रकारचे तुमचे प्लॅनिंग्स बनवत असता येणाऱ्या पुढच्या मॅच करता? आमचा परफॉर्मन्स चांगला झाला आहे आणि पुढेही आम्ही सर्व तेच प्लेयर खेळवणार आहेत, कारण आम्हाला बॅटिंग आणि बॉलिंग सर्व परफेक्ट झालं पाहिजे, म्हणून आम्ही तेच टीम खेळणार आहेत. फक्त 2 चेंजेस करणार आहेत. एकंदरी ही मॅच जर जिंकले तुम्ही तर टेबल टॉपर राहणार आहे. 3 मॅच जिंकून पुढे झाला आणि कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी हाय असेल की 3 मॅच जिंकून तुम्ही क्वालिफाय केलं. सो ही मॅच जिंकण्याकरिता तुमचे प्लॅनिंग्स कसे असतील? टेबल टॉपर तर व्हायचंच आहे, कारण समोरच्या विरुद्ध लागणार आहेत A आणि B मध्ये, म्हणून आम्हाला टेबल टॉपर व्हायचं. नक्कीच जीवात आपण दोन्ही संघांना शुभेच्छा. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं देवेंद्र स्मृती या संघांना टॉस जिंकला आणि डिसाईड केलाय. सर्वप्रथम तर बॅटिंग जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जोडले गेलेत पुन्हा एकदा या मॅचचा दुसऱ्या डावामध्ये अक्षय सर. धन्यवाद. सध्या जर आपण पाहिलं तर अगदी लो स्कोरिंग मॅच ती आपल्याला मैदानात पाहायला मिळते. विजयाकरता जे आव्हान आहे ते छोटं आहे. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 28चं टार्गेट आहे, मात्र ते कठीण करण्याचा प्रयत्न काय मैदानाच्या आतनं केला जाईल आणि करावा लागेल, पर्याय नाही आहे दुसरा तुमच्याकडे. मॅच जर जिंकायची आहे तर मग फलंदाजाला वेटीस धरावा लागेल, अडचणी निर्माण कराव्या लागतील, बंदिस्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल, एक रन करता त्याला मोहताज करावं लागेल. ते इथे आपल्याला पाहायला मिळेल का? पहिलाच बॉल स्विच नाही, स्वीट हिट खेळलाय, बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. थँक्यू विजय. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉडीला पहिल्यांदा स्विच केलं, तदनंतर बॉडी बरोबर बॅट स्विच झाली आणि एक चांगला फटका तिथे बिटवीन द गॅप खेळलाय.
क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच बदल केलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करणारा 2 खेळाडू जे 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा आहे त्यामधील तिथे सुरुवातीला लॉंग लेग घेतला होता, मात्र त्याला आता 38 सर्कलच्या आत बोलवलं गेलंय. शॉर्ट फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावर ठेवलं गेलंय. त्यानंतर लॉंग ऑन घेतलाय. यावेळेस वा क्वालिटी बॉल, दर्जेदार चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. बघा या रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा हा चेंडू दाखवला जाईल. ज्या पद्धतीनं हा चेंडू तिथे डिलिव्हर केला अगदीच लाजवाब होता, काबिले तारीफ होता. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल पडला आणि अचानक तिथे स्टंपवर जाऊन आदळला, फलंदाजाला शांत केलं. विकेट्स त्या या मॅच मध्ये गरजेचे आहेत आणि इथे महत्वपूर्ण विकेट आली आहे खेळाडू बाद. मातीला झटक गेम हा जिंकूया सारा. कूल ठेव करून तुझा धावांचा मारा. चारी बाजूला गुंजला आपले संघाचा नारा. फिटनेस बीस्ट 11, फिटनेस बीस्ट 11. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जयप्रकाश येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे हा बॉल एक अँगल क्रिएट केला आणि बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीच्या लाईनवर विकेटची खूप जास्त शक्यता असते, कारण ही लाईन जेव्हा येते तेव्हा फलंदाज अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर फटके खेळण्याचे प्रयत्न करतो आणि तो जेव्हा शरीरापासून दूर खेळण्याचे प्रयत्न करतो तेव्हा बॅटचे एज हे सर्वाधिक लागतात. इथे आणखी एक चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर कट केला, बाहेरच्या बाजूने काढला, आपले फिंगर रोल केले. मॅजिशियन चं काम सध्या गोलंदाज मैदानाच्या आतनं करतोय. मॅजिशियन ज्या पद्धतीने काम करतात, जादू दाखवतात, अगदी तशी आपली गोलंदाजीची जादू सध्या मैदानामध्ये अनिकेत दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सावध पवित्रा, चांगला पवित्रा, मात्र रन आले नाही. एक डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. रन खूप जास्त नाही आहेत, त्यामुळे इथे आताताईपणाची काहीच गरज नाही. हे नॉन स्ट्राईक एनचा खेळाडू चेतन तो मैदानाच्या आतनं सांगत असताना की इथे तो आताताईपणा अंगलट येऊ शकतो, विकेट जाऊ शकते आणि मग यानंतरच्या बॅटिंग ऑर्डरवर त्याचा प्रेशर येऊ शकतो. त्यामुळे इथे सावध पवित्रा घेतला. यावेळेस मात्र बॉल मिळाला, त्याला हवेमध्ये उडवलं. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ मध्ये टिपला गेलाय झेल, संपवलाय फलंदाजाचा खेळ. विकेट मिळतीये खेळाडू बाद. झटक मातीला झटक गेम हा जिंकूया सारा. कूल ठेव करून तुझा धावांचा मारा. चारी बाजूला गुंजला आपले संघाचा नारा. फिटनेस बीस्ट 11, फिटनेस बीस्ट 11. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 4 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर सर्वेश जो गोलंदाजी करण्याकरता तर फलंदाजी करता सचिन मैदानाच्या आतमध्ये आलाय. जबाबदारी खूप सारी आहे त्याच्या खांद्यावर आणि त्या जबाबदारीला त्याला मैदानाच्या आतनं पार पाडावं लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल. 28 जरी दिसत असली तरी टोटल आहे, रन बनवावे लागतात, त्या सहजच येत नाही. पुढचा बॉल आपल्या ओव्हरचा घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला फटका बिटवीन द गॅप खेळलाय. वेगाने चेंडू चालला तिथे मिड विकेटच्या जवळपास, जोपर्यंत तिथे उचलला गेला. धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर 1 या आकड्यानं 5 पर्यंत जाऊन पोहोचली. या सिंगल डबल्स महत्वाच्या आहेत आणि
त्या सिंगल डबल्स सध्या दाफलकावर जोडण्याचा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळतोय. लीग फॉर्मॅट आहे त्यामुळे कुणाचं स्वप्न भंग होणार, कुणाचं स्वप्न साकार होणार त्याकडे आता इथे लक्ष राहील. काही टीमचा रोल असाही राहील, हम तो डुबेंगे लेकिन तुमको लेकर डुबेंगे. हाही रोल एखादी टीम इथे अदा करू शकते. काय घडेल नेमकं ते ठाऊक नाही. कोण जाईल पुढे जाऊन, कोण सुपर 4 ज्या मॅचेस आहेत त्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. सर्व काही अनुभवायचं आहे आता उमेळमान प्रीमियर लीग मध्ये. अगदी उमेळमान प्रीमियर लीगचा थरार तो अंतिम टप्प्यामध्ये आलाय. इथे कॉलिंग मध्ये गडबड पाहायला मिळाली, दोघांमध्ये टक्कर झाली, दुखापतीची शक्यता असते त्यामुळे तोंडानं काहीतरी म्हणणं. वेट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही फिल्डिंग करता आणि इथे तो थांब हा शब्द उच्चारला गेला नाही त्यामुळे दोघांमध्ये टक्कर झाली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 6 यावेळेस ऑन साइडला ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळालाय उमेळमान प्रीमियर लीगचा. हा धमाकेदार स्ट्रोक षटकार. जे काही प्रेशर क्रिएट होत होतं ते प्रेशर रिलीज करण्याचं काम ते चेतनने केले. असं म्हटलं जातं ना की शांत आणि संयमानं काम केलं ना की मग तुमचा टप्पा येतो आणि तुमच्या टप्प्यात जर आलं तर मग कार्यक्रम करायला मजा येते. तिथे आताताईपणा न दाखवता ती रन ना घेणं पसंत केलं. विकेट स्वतःची टिकवून ठेवली, स्वतःवर संयम ठेवला, शांत राहिला. आता मात्र बॉल पाल्यामध्ये होता आणि त्याला अगदी मिडविकेटच्या पट्ट्यातनं, आवडत्या पट्ट्यातनं सीमारेषेच्या पलीकडे नेलं, षटकारामध्ये कन्व्हर्ट केलं. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे कव्हरमध्ये खेळला गेलाय. जोपर्यंत फील्ड केला गेला 1 रन घेण्याचा मनसुबा होता आणि 1 रन दाफलकावर वाढली गेली, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 या आकड्यावर जाऊन पोहोचताना सिंगल डबल्स ज्याला क्रिकेटच्या खेळाचा श्वास असं म्हटलं जातं आणि ते श्वास घेण्याचं काम सध्या फलंदाज करतोय. सिंगल डबल्स अगदी सहजतेने जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरनं ढकललंय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. क्रिकेटच्या मैदानात व्हॉलीबॉलचा खेळ तो पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार, षटकार. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता झपाट्याने वाढत असताना 19 या आकड्यावर. यावेळेस मात्र हा बॉल पुल करायचा होता. तिथे जर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर आणि मिडविकेट च्या मधोमध ज्या बॉलला जोपर्यंत उचललं गेलं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 20 ऑन बोर्ड. 20 धावा 2 ओव्हरचा खेळ. हे षटक खूप महागडं ठरलंय कारण या षटकात 2 षटकार 4 सिंगल अशा 16 धावा या दाफलकावर जोडल्या गेल्या आणि या मॅचच्या दृष्टीनं त्या अगदीच महागड्या आहेत कारण 28चं एक माफक लक्ष तुम्ही रियांशी 11ला दिलंय आणि त्या 28 धावसंख्येचा माफक लक्षाचा पाठलाग रियांशी 11 आणि विशेषतः फलंदाज चेतन आणि सचिन या दोघांनी अगदी योग्य तऱ्हेने केलाय. कारण इथनं येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि या 18 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर फक्त 8 धावसंख्येची गरज आहे. 50-50 ओव्हर आहे. कदाचित याच ओव्हर मध्ये मॅच फिनिश होऊ शकते. चॅलेंज ओव्हर जरी असली तरी टार्गेट कंप्लीट झालं तर मॅच विन होईल ना. प्रशांत पाटील यायचंय. प्रशांत पाटील पण चॅलेंज ओव्हर आहे. चॅलेंज ओव्हर जरी प्रशांत पाटील मॅच कंप्लीट झाली तर विन असेल ना. 8 धावा जर काढल्या तर स्कोरर पर्यंत जी काही माहिती आहे ती पोचवा आपण. पुढचा बॉल इथे वाईटचा इशारा.
यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. वन बाउन्स ओव्हर द रोप. बघा अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने फ्लॅग आपल्याला पाहायला मिळतात तसे फ्लॅग इथे उमेदमान प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळत आहेत. चौकाराचा इशारा आलाय. 4 इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र धावसंख्येची गरज जर आपण पाहिली तर ती छोटी झाली आहे. 3 धावसंख्येची गरज. माजी नगरसेविका सन्माननीय प्रमिला पाटील मॅडम इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र मिसफील्ड तिथे आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पुसते ती 26 या आकड्यावर. 2 धावसंख्येची इथे गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला शॉट तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. कट केले बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू केलाय. जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 27 स्कोर लेवल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 7 धावा आल्यात 3 बॉल मध्ये. यावेळेस मात्र हा बॉल तिथे झेल सुटला आणि 1 रन आली आहे. इथे 28 धावा कंप्लीट झाल्यात. नाही ओव्हर कंप्लीट करायची असं आयोजकांनी दर्शवलंय. ओव्हर कंप्लीट करून मायनस झाल्या. जर तेवढ्या रन बनल्या नाही तर मग पुन्हा खेळावं लागेल. आतापर्यंत एकंदर 4 मध्ये 8 आल्यात. 2 बॉल मध्ये 6 बनवायचे आहेत. यावेळेस मात्र चौकार गिफ्टचा आलाय. बॉल इथे सीमारेषा पार. सन्माननीय ॲडव्होकेट भरत पाटील साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यशस्वी एंटरप्राइजेसचे सन्माननीय नाना तारका इथे उपस्थित होत आहेत. आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट भरत पाटील साहेब तेही आपल्याला या मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. अगदी पारंपरिक गणवेश त्यांचा पाहायला मिळतोय आणि इथे बॉल हवेमध्ये आहे आणि झेल पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कंप्लीट केलाय. 6 मायनस म्हणजे 26 झाले. 26 झाल्या. 2 ची गरज आहे. 12 बॉल आणि 2 ची गरज. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 धावसंख्येची गरज आहे. बाजूला सरकत आमचा आहे दरारा. झटक झटक मातीला झटक गेम हा जिंकूया सारा. कुल ठेव बजा करून तुझा धावांचा मारा. चारी बाजूला गुंजला आपले संघाचा नारा. ला 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 फिटनेस बीस्ट 11. फिटनेस बीस्ट 11. दोन धावसंख्येची गरज आहे आणि इथे तो विजयाचा फटका येतोय का? हो, तो विजयाचा फटका आलाय. चौकारानं ही मॅच फिनिश केली आहे आणि या मॅचला इथे जिंकलंय टीम रियांशी 11. रियांशी 11 या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील.
बी गट मध्ये टॉप 1 वर राहतोय रियांश 11. रियांश 11ला लक्ष शुभेच्छा असतील या मॅचच्या विजयाच्या आणि बी गटातनं टॉप केल्याच्या त्यांना लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच एक लो स्कोरिंग मॅच होती ज्यानं 1 षटक 3 धावा आणि 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तो चेतन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या चेतन मुख्य मंचावर मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते आपल्याला वितरित केलं जाईल. चेतन या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिलेत आणि त्यांना हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण मुख्य मंचावरनं वितरित करणार आहोत. आपल्यासोबत आपले मान्यवर पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि या मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण मुख्य मंचावरनं वितरित करतोय. चला चेतन, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्याकरता आपल्याला मुख्य मंचावर यायचं आहे. आपल्यासोबत सन्माननीय नाना तारकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आपण मुख्य मंचावरनं वितरित करतोय. चेतन जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच विजयाचा शिल्पकार हे पारितोषिक आपण त्यांना वितरित करणार आहोत. उमेदवान प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. संपूर्ण उमेदवान गावाकरता हा एक सण आहे, क्रिकेटचा महोत्सव आहे आणि तो आपण सर्वजण इथे एन्जॉय करतोय. चेतन जे ठरलेत मॅन ऑफ दी मॅच आणि त्यांना हे